छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा सच्चाट प्रणाम. तसेच आयकॅन पब्लिक स्कूलचे ओनर आदरणीय कैलासवासी मधुकररावजी मगर, माननीय कैलासवासी सुनीलजी मगर यांच्या स्मृतीला मी अभिवादन करते. तसेच मंचावर उपस्थित गावचे प्रथम नागरिक आदरणीय मोहम्मद सर, सरस्वती विद्यालयाचे महाविद्यालयाचे सर गणेश कोटे सर यांनाही मी अभिवादन करते. तसेच प्रभाकर काका, आशिष दादा यांना पण मी अभिवादन करते व माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करते. आज आपण आयकॅन पब्लिक स्कूलचे दुसरे स्नेह संमेलन. तर हे कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एवढाच असतो की सर्वच मुलांना अभ्यासाच आवडतो असे नाही. काही मुलांमध्ये अभ्यासाची आवड असते, काही मुलांमध्ये नृत्याची आवड असते, काही मुलांमध्ये नाट्याची आवड असते, तर काही मुलांमध्ये गायनाची आवड असते. तर हे कलागुण आपल्याला समजावे यासाठी हे कार्यक्रम स्कूल कॉलेज करत असतात. आता कोणाला तसं वाटणार नाही ते बसणाऱ्या पालकांना की आपल्या मुलांनी अभ्यास सोडून इतर काही करावे. पण तुम्ही विचार करा, जर हाच विचार सचिन तेंडुलकर, लताताई यांच्या आई वडिलांनी केला असता तर त्यांचे करिअर खरंच घडले असते का? सचिन तेंडुलकर सर्वांनाच माहित आहे, सचिन तेंडुलकर 10वी मध्ये 3दा नापास झाले. मग ते त्यांना बुद्धी नव्हती का की त्यांचे करिअर घडले नाही का? घडले. ते त्यांना तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आणि ते जगभर प्रसिद्धही झाले. तसेच लताताई पण स्कूलमध्ये एकच दिवस गेल्या, पण आपण त्या स्कूलमध्ये गेल्यानंतर आपण त्यांना ओळखत नाही का आपणच का तर जगभर त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. गेल्यानंतरही ते अजरामर झालेले आहे. अशाच कलागुणांना वाव मिळावा, त्यांना स्टेज मिळावे यासाठी असे कार्यक्रम स्कूलमध्ये आयोजित केले जातात. फीस साठी नाही. पुन्हा बोलते मी, फीस साठी नाही. कारण बऱ्याच पॅरेंट्स लोकांचे ऑब्जेक्शन असतात, ते मला हिशोब सांगतात. म्हणून सांगते हे फीस साठी नसते, तर आपल्याच मुलांचे गुण आपल्याला ओळखायला यावेत आणि त्यांच्या करिअरकडे आपण फोकस करावा, त्यांचे स्टेज डेअरिंग वाढावे, त्यांचे टॅलेंट आपल्याला माहीत व्हावे आणि त्यांचे पुढे चालून नाही अभ्यासात तर कसा तरी यांनी करिअर करायला हवे यासाठी स्कूल अहोरात्र प्रयत्न करत असतात. शेवटी मलाही माहिती आहे तुम्ही इथे लहान मुलांचे कार्यक्रम पाहायला आलेले आहात आणि आपल्याला त्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. शेवटी मी एवढंच सांगते पॅरेंट्सला की नुसतं मुलांना अभ्यासात न लोटता जर त्याला दुसरीकडे आवड असेल, त्याला जी आवड असेल त्याच्यावर फोकस करा आणि त्या मुलांचे करिअर घडवा. आपल्याला मुलांचे करिअर घडवायचे आहे. सगळ्यांचे IAS इंजिनियर झाले तर त्याला माती मोल किंमत राहील. सगळ्यांना घरी बसावं लागेल, कारण एवढे तर IAS होऊ शकणार नाही, एवढे इंजिनियर लागणार नाही. तर मुलांना ज्यामध्ये आवड आहे त्यावर फोकस करा आणि त्यांचे करिअर घडवा. आम्ही पण प्रयत्न करतो, तुम्ही पण प्रयत्न करा. शेवटी आभार व्यक्त करते सर, तुम्ही एवढ्या वेळाचा वेळ काढून बिझी शेड्यूल मधून तुम्ही आलात आणि सर तुम्हाला गावकऱ्याला जायचं असते तरी पण तुम्ही इथं तुमची उपस्थिती आमच्या निमंत्रणाला जाहीर आलेले आहात. तुमचे पण मी आभार व्यक्त करते आणि माझ्या मागे खंबीरपणे उभे असणारे माझे सासरे प्रभाकररावजी मगर यांचे पण मी आभार व्यक्त करते. त्यांचा मला खूप सपोर्ट आहे. सपोर्ट म्हणजे नुसतं पैसा आणला नसतो तर मानसिक सपोर्ट असतो. ते नेहमी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. त्यांना मी काहीही अडचण सांगायला गेली, काहीही म्हटलं तर त्यांचे एकच होऊन जाईल, होते कर एवढंच त्यांचे 2 शब्द असते. खरोखर काका तुमचे मनापासून आभार आणि आशिष दादांचे पण मनापासून आभार. ते पण एका फोनवर माझे उपस्थित असतात. धन्यवाद.